आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जिस्म हमको दिया है मिट्टी ने, जिस्म हमको दिया है मिट्टी ने, मांग लेगी दिया हुआ मिट्टी, मांग लेगी दिया हुआ मिट्टी। बस यही दे रही सदा मिट्टी, एक दिन होगा हर घड़ा मिट्टी, एक दिन होगा हर घड़ा मिट्टी। जेवण जरा जास्त झाला। अगं सुनबाई, घे तुझ्या नवऱ्याला पान दे। हा अगं घे ग वहिनी, आम्हाला पण बघू दे आमच्या भावाच्या तोंडात पान कसं रंगत ते। मला क्षमा करा साई बाबा, मला क्षमा करा। आज तुमच्या प्रसादासाठी माझ्याकडे काही सुद्धा नाहीये। तुझ्या भक्तीने मला जिंकून घेतला आहेस। स्वतःला आज जेवायला नाही मिळालं आणि मला प्रसाद देऊ शकत नाही म्हणून दुःखी होते आहेस। आई, शकुंतला जेवली का नाही आज? गोपाळ, तू आईला विचारतो आहेस की धमकावतो आहेस? आज तिनं मडकं फोडलं म्हणून आज तिला जेवायला नाही दिलंय। आई, दिवाळीमध्ये तिला भुकेला ठेवणार का? खूप दया येत आहे का शकुंतलेची तुला? इतकं जर प्रेम असेल ना गोपाळ दादा, तर तू सुद्धा आज जेवायला नको होतास। यांनी मला सांगितलं होतं की अण्णाजींनी आपलं घर आणि तुझ्या आईचे दागिने घाण ठेवून 1000 रुपये सावकाराकडून कर्ज घेतले आहेत। सासूबाई, हे काय? ही भांडी घासते आहे की भांडी तोडते आहे? अरे मला सगळं कळतंय। स्वतःचा राग ती त्या भांड्यांवर काढत आहे। अगं कर्मदळ भद्रे, लक्ष देऊन काम कर। आता एक जरी भांड फुटलं ना तर तुला धक्के मारून घरातून हाकलून देईन, ऐकतेस ना? म्हणजे शकुंतला एकटी भांडी घासते आहे का? वाईट वाटतंय गोपाळ दादा? आई, हे काय चालू आहे? इतकी सगळी भांडी शकुंतला एकटी घासते आहे। सुभद्राने, वहिनीने तिची मदत केली पाहिजे। मुळीच नाही। सुभद्रा माझी मुलगी आहे आणि सुनबाई घरात असताना ती घरात काम करणार नाही। राहिली गोष्ट पार्वतीची, तर ती खूप काही हुंडा घेऊन आली आहे। तिच्या आईवडिलांनी तिला इकडे भांडी घासायला नाही पाठवलंय। मग का शकुंतलेच्या आई वडिलांनी? दरिद्री लोकांच्या घरातून आली आहे, मग काम तर करावंच लागेल। आणि तुला जर चांगलं वाटत नसेल तर जाऊन तिची मदत कर। ती भांडी घासत जाईल आणि तू धुवत राहा। शेवटी नवराच आहेस ना तू। बायकोचा गुलाम।
दुष्ट अत्याचार करे नित नए बहानों से, साईं तेरे आश्रित के संकट में प्राण है। जोर आपदाओं का विष भरी हवाओं का दिया है अकेला और सैकड़ों तूफान है। मौन रहूं कब तक मैं धीर धरूं कब तक रे, तो बता मेरे अभी कितने इम्तिहान है। मुझ पे जुल्म ढाने वाले, माटी में मिलाने वाले, ओ साईं नाथ तेरी शक्ति से अनजान है। ओ साईं नाथ तेरी शक्ति से अनजान है। शकू, मला क्षमा कर शकू. नाही हो, तुम्ही स्वतःला का दोष देत आहात? बहुधा आजच्या दिवशी मी उपास करणं अपेक्षित होतं, जो मी नाही केला. बहुधा म्हणूनच आज साईबाबांनी माझ्याकडून उपास करून घेतलाय. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. हे काय आहे दादा, इतकी मिठाई? तात्या, गावातल्या लोकांनी पाठवली आहे. पण तुम्ही तर काही खाल्लीच नाहीये असंच वाटतंय. म्हाळसापती, माझा भक्त आज दिवाळीच्या दिवशी भुकेला आहे. म्हणून तू सुद्धा जेवला नाहीस ना? तात्या, भक्तांच्या भक्तीतच माझी तृप्तता आहे. हे साईनाथ बात अनकही तू सुनता है, नैनों में नीर लिए पीर मैं सुना रही। निराहार रहने का दुख नहीं तनिक भी मुझे, दुख है अपने साईं को भोग दे न पा रही। मेरे आर्तनाद से नहीं है अनजान रे तू, निश्चित पुकार मेरी शिरडी तक जा रही। कृपा सिंधु कृपा तेरी बरस रही चांदनी बन, चंद्रमा में मुझे तेरी छवि नजर आ रही। चंद्रमा में मुझे तेरी छवि नजर आ रही। जो या सृष्टीच्या मोहमायेला सोडून सदैव माझंच ध्यान करतो,
तो त्याच प्रकारे माझ्यात विलीन होऊन जातो ज्या प्रकारे नदी सागराला जाऊन मिळते. ज्याचा ध्यास मी आहे, ज्याचा श्वास मी आहे, तोच त्या मोक्षाला प्राप्त करू शकतो, जो प्रत्येक क्षणी वेळोवेळी मलाच पाहतो. मी त्याच्या सर्व विवंचनांचं, सर्व चिंतांचं ओझं हलकं करून टाकतो. या जगातून मी निघून जरी गेलो तरी सुद्धा मी माझ्या भक्तांचं सदैव रक्षण करत राहीन. जेव्हा माझा भक्त माझ्याविषयी विचार करेल तेव्हा मी त्याच्या बरोबर असेन. कावेरी, कावेरी. आई, बाबा आले बघ. चल चल. बाबा, तुम्ही आलात पण? अहो, ही काय दशा करून घेतली आहे? हे काय झालंय? ही जखम कशी झाली तुम्हाला? काही विचारू नकोस कावेरी, काही विचारू नकोस. असं समज की आपलं नशीबच फुटकं निघालं. चोरांनी मला वाटेत घेरलं. सगळी कांबळं चोरून नेली. जेवढे म्हणून पैसे माझ्याजवळ होते सर्व लुटून नेले. पायी चालत चालत आलोय कावेरी. 10 तासांपासून ना काही खाल्लं आहे, ना घोटभर पाणी प्यायला आहे. काही शिल्लक उरलं नाही कावेरी, काही शिल्लक राहिलं नाही. समजत नाहीये मला की कोंडाजींचं 1000 रुपयांचं कर्ज आता मी कसं परत करू शकेन. तुम्ही चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. सगळं व्यवस्थित होईल ग. लवकर लवकर वाट. अहो वैद्यजी, ज्या संधीची वाट पाहत होतो आपण ती आता मिळाली आहे. त्या काशीनाथचं काम तर जिवाजीने करून टाकलं. आता त्याच्याकडे नुसतं म्हणण्यापुरतच नाही तर खरोखरच फुटकी कवडी सुद्धा नाहीये. आपलं काम अतिशय सोपं होऊन गेलं द्वारकानाथजी. आता त्याला त्याच्याच घरातून बाहेर हाकलवून देऊ. बस त्या ढोंगी साईबाबाची जादू आपोआप प्रत्येकाच्या मनातून निघून जाईल. हो, अगदी बरोबर बोललात वैद्यजी. आणि काशीनाथावरचं साईबाबांच्या मेहरबानीचं भूत आपोआपच उतरून जाईल. बस, कोंडाजी येण्याचीच खोटी आहे. तो त्याचे 1000 रुपये मागेल आणि काशीनाथ पळून जाईल. याचा अर्थ कोंडाजीला सगळेच घाबरतात. हो का? मग कोंडाजींना आपण जंगलात पाठवून देऊ. अरे मूर्खा, जंगलात का? वैद्यजी, त्यांना पाहून डाकू घाबरतील. आणि तुमचे 1000 रुपये तुम्हाला परत मिळतील. अरे गप्प बस. अरे राम राम राम. जेव्हा भगवान अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही दोघे मूर्ख होतात कुठे? तुमचं औषध वाटत होतो. अरे राम राम. द्वारकानाथजी, मी वेड्यांचा बाजार जमून बसलो आहे. चला माझ्या बरोबर. तुला वेडा म्हणाले. तुला म्हणाले वेडा कुठला? हे साईनाथ, तुझ्या येण्याने, हे साईनाथ, तुझ्या येण्याने, हे धन्य
हे? बघ ना, ये तर. साईराम साई श्याम दुःख भंजक आहे ना. बघा ना सासूबाई, जखेड काहीतरी जादू टोणा करते. दुःख भंजक आहे ना. आई, ही आपल्यासाठी एखादं चक्रव्यूह तर रचत नाहीये ना? चल जाऊन पाहू. हे काय करतेस तू? सासूबाई, रांगोळी काढते. अच्छा, मग ती घरातली सगळी कामं जी पडली आहेत ते कोण करणार? तुझी आई येऊन काम करणार आहे का इकडे? हा सासूबाई, आवाज खाली ठेवायचा वहिनी. हे सुसंस्कृत लोकांचं घर आहे. आमच्या कुळात सुना मोठ्या आवाजात बोलल्या तर त्यांची जीभ छाटली जाते. आणि तू समजतेस तरी कोण ग स्वतःला? अजून मी जिवंत आहे. मी जिवंत असेपर्यंत ह्या घराची मालकीन बनायचं स्वप्न सुद्धा पाहू नकोस तू. इकडे तेच होणार जे मी म्हणेन. आणि तुला माहित आहे ना, आज माझ्या मोठ्या सुनेचे पार्वतीचे आई वडील येणार आहेत. तरी पण तू इकडेच उभी आहेस. जा, जाऊन चांगलं जेवण बनव. त्यांच्या आदरातिथ्यात तसूभरही कमी राहता नाही, समजलं? जा इथून. हो सासूबाई. मग आता उभी कायस? कोणाची वाट पाहते आहे सासूबाई? बहुतेक आज माझे आई बाबा सुद्धा येणार आहेत. काय काय म्हणालीस? अगं, कुठच्या तोंडाने येतील इकडे ते? माझ्या घरात त्या भिकाऱ्यांसाठी अजिबात जागा नाहीये ना. मनात जराही आदर आहे. आणि जर ते आलेच ना तर त्यांना जाऊन सांग मंदिराच्या बाहेर बस म्हणावं. जेव्हा माझा पोरगा कोंडाजी गरिबांना अन्न वाटायला जाईल ना उरलेलं, तेव्हा तो त्यांना पण देईल थोडस. अगं, असे डोळे वटारून काय बघत आहेस? जा लवकर. पार्वती सुनबाई. काय सासूबाई? पाणी आणून हा उंबरठा स्वच्छ करून घे. नकोय आम्हाला या जादूच्या रंगबिरंगी रांगोळ्या. टाक इकडे. हे पुण्याचं काम तुम्हीच करा ना सासूबाई. गौरी सुत गणनायक विनायक शंकर सुवन सकल सुखदायक सिंधु सुजाता लक्ष्मी माता देगी दरस करो जगराता देगी दरस करो जगराता सुख समृद्धि से झोली भरेंगे सुख समृद्धि से झोली भरेंगे लक्ष्मी गणेश को लाओ भवन में मंगल दीप जलाओ भवन में ज्योति कलश छलकाओ भवन में। विष्णु प्रिया मारी सुन लो पुकार
पहुँचाओ भवन में, मंगल दीप जलाओ भवन में, ज्योति कलश छलकाओ भवन में। ऐसा दो आशीष ओ बाबा, सबकी दिवाली मंगलमय हो, सबकी दिवाली मंगलमय हो। सारे सुख चले आएंगे पीछे, सारे सुख चले आएंगे पीछे, तुम जो हमारे आ जाओ भवन में, मंगल दीप जलाओ भवन में, ज्योति कलश छलकाओ भवन में। साईं बाबा, साईं बाबा, जय साईं नाथ, जय साईं नाथ। सबका मालिक एक। चला दिवाळीचा फराळ खाऊया या। आई, असं म्हणतात की आनंद नेहमी वाटल्याने वाढतो, आणि हा तर दिवाळीचा आनंद आहे, आणि तू आनंदाची ताटच आमच्या समोर ठेवलीस। घे तू पण खा, खा खा गाई। मायजा, मी पण तुला आनंदाचा घास भरवू। घे, अगं खा, अगं खावंच लागेल तुला। अहो तात्या, अहो बाबा, अहो अहो बाबा, 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 अहो बाबा, अहो अहो बाबा, अहो बोलत का नाही येते? उठाना, 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 उठाना। भिक्षाम देहि। उठाना आई, उठा। भिक्षाम देहि, भिक्षाम देहि। साई बाळा, भिक्षा तर आता आम्ही मागणार आहोत तुझ्याकडे पोरा। तात्या, जाऊन सांग साई बाळाला
या दिवाळीने आमचा आनंद हिरावून नेला. का असं अशुभ बोलते आहेस बाईजा? भिक्षाम देही. अरे साईबाबा भिक्षा मागत आहेत. तुला ऐकू येत नाहीये? अरे तुम्ही दोघं मला असं का पाहता? अरे दिवाळीचा फराळ आणि मी इथे झोपलो होतो. अरे भिक्षाम देही. बाहेरच्या बाहेर साईबाबा उभे आहेत. भिक्षा वाढ त्यांना, भिक्षा वाढ त्यांना. चला. दादा. तात्या. आज समजलं दादा, तुझ्या फक्त येण्यानेही सर्व संकट दूर पळतात. तात्याचे वडील कसे आहेत? मी ठीक आहे साईबाबा. पण भाऊ आहे, आई आहे, बाप आहे, आणि दिवाळीच्या दिवशी तुम्ही भिक्षा मागत आहात? नाही, हे बरोबर नाही. हो, तू भिक्षा नाही मागितली पाहिजेस दादा. बाबा अगदी बरोबर बोलत आहेत. तात्या, भिक्षा वृत्ती माझा धर्म आहे. दिवाळी आहे म्हणून सूर्य पश्चिमेस तर नाही उगवला. सूर्य त्याचा धर्म निभावतो आहे आणि मी सुद्धा माझा धर्म निभावतो आहे. साई बाळा, तुझ्या वडिलांनी जे सांगितलं ते ऐकत का नाहीस? बाईजा, मला वाटतं आपण साईबाबांना धर्मसंकटात टाकलं आहे. असं करूया, नवीन वर्षाच्या दिवशी साईबाबांना आपण जेवायलाच बोलवूया. अगदी बरोबर, हे चांगलं होईल. साई बाळा, तू जेवायला येशील ना? येईन आई, जरूर येईन. सबका मालिक एक. अल्लाह. वा लक्ष्मी बाळा, दीर्घायुषी भव. भिक्षाम देही. नाही आई. काय आहे आई? आज दिवाळी आहे आणि साईबाबा भिक्षा मागत आहेत. मग मला नाही आवडलं हे. साईबाबा, तुम्ही भिक्षाम देही ऐवजी हक्काने सांगायला हवं होतं की लक्ष्मी बाळा, मी जेवायला आलो आहे. अरे, तू तर साईबाबांवर रागवत आहेस. रागवू देत लक्ष्मीची आई, रागवून दे. मुलं तर भगवंताचं रूप असतात. भिक्षाम देही. जा, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. नाही बाळा, तू खट्टू नकोस. तू खट्टू झालीस तर असं वाटेल की सगळं जगच माझ्यावर रुसलंय जणू. पण जर मी तुझ्या घरी येऊन जेवलो तर मग उदास नाही राहणार ना? नाही, अजिबात नाही. मी तर खूप खुश होईन. मग ठीक आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मी तुझ्याकडे जेवायला येणार आहे. खरंच? तू म्हणतेस ना, तुझे बाबा कधी खोटं नाही बोलत. काशीनाथ. काशीनाथजी. बाळा, बाबा कुठे आहेत? राम राम राम. बाबा. काशीनाथ.
अरे घर सोडून पळाला तर नाहीस ना? अरे वैद्यजी नमस्ते. नमस्कार. तुम्ही आणि इथे? वैद्यजी घर तर छानच आहे. 1000 रुपयांच्या मानाने वाईट नाहीये. अरे गप्पा बसा मूर्खांनो, बाष्कळ बडबड करत असतात. बोला वैद्यजी, मी तुमची काय सेवा करू शकतो? कोंडाच्या आठवतोय ना? ठीक आहे ठीक आहे, चला येतो. हा हो. अरे राम राम राम. अरे काशीनाथ, तू कधी येतो आहेस मला भेटायला? द्वारकानाथजींना शुभेच्छा द्यायला. हो मी ते लवकर ये. हा आमच्यासाठी उद्याचा दिवस पवित्र आणि महत्वाचा आहे. उद्या तर साईबाबा आमच्या घरी जेवायला येत आहेत. काय लक्ष्मीची आई, तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. साईबाबा तर आमच्या घरी येणार आहेत जेवायला. त्यांनी स्वतःच असं सांगितलं आहे. उद्या तर पाडवा आहे, साईबाबा आमच्या घरी येणार आहेत जेवायला. हे कसं शक्य आहे? साईबाबा तर माझ्या घरी येणार आहेत. तुझ्या घरी? हा, जेव्हा नबीलाचे अब्बा साईबाबांना म्हणाले, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर तुम्ही आमच्या घरी आलात बाबा, तर आम्हाला खूप आनंद होईल. हो उस्मान, मी तुझ्या घरी नक्की येईन आणि जेवायलाच येईन. जर साईबाबांनी स्वतःच सांगितलं आहे तर ते आमच्या घरी जेवायला येतील. नाही, असं नाही होऊ शकत. साई माझं पोरग आहे. त्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी माझ्या घरी जेवायचं वचन दिलं आहे. माझ्याकडे येईल तो. मग साईबाबांनी आम्हाला वचन का दिलं? काशीनाथ, काय बाबा चाललास? दक्षिणा नाही देणार? गप्प का आहेस काशीनाथ? का तुझी मला दक्षिणा देण्याची इच्छा नाहीये? मला क्षमा करा साईबाबा. दक्षिणा देण्यासाठी माझ्याकडे आज पैसे नाहीयेत. खोट नको बोलूस काशीनाथ, तू तर सावकार आहेस. साईबाबा, माझे बाबा खरं बोलत आहेत. बाबांकडे पैसे नाहीयेत. चोरांनी सगळे लुटून नेले. मग चोरांना पकडलं पाहिजे. माझ्या भक्तांना कोणी कसं काय लुटू शकतं? दिवाळीचे दिवस आहेत आणि माझ्या मनाचा आनंद चोरांनी लुटून नेला. सबका मालिक एक आहे. अरे जीवाजी, कोंडाजीने काही कळवलं की नाही? अहो द्वारकानाथजी, तुम्ही चिंता करूच नका. मी अशी पुडी दिली आहे त्या काशीनाथला की तो येऊन जाऊन असेल. हा तो आला वैद्यजी. कुटुंबासमवेत आला आहे भगवान द्वारकानाथजी. राम 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 राम. नमस्कार नमस्कार सावकार काशीनाथ. नमस्कार. आमचा पण नमस्कार. नमस्कार द्वारकानाथजी. नमस्कार नमस्कार सावकार काशीनाथजी. कल्याणमस्तु. उद्या नवीन वर्ष आहे आणि तू जे वचन दिलं आहे ते तुला आठवतच असणार म्हणा. काय बोलता आहात द्वारकानाथजी? कसं काय लक्षात नसेल याच्या? आणि जर लक्षात नसेल काशीनाथ, तर तू स्वाक्षरी केलेले कागदपत्रे आहेत आमच्याकडे. समजलं? आणि उद्यापर्यंत कोंडाजी आला जरी नाही तरी तू मला व्याजासहित 1000 रुपये देऊन टाक.
आणि जर नाही आलास तर राम राम राम. द्वारकानाथजींचा कल्याणमस्तू. तुझ्यासाठी अकल्याणकारक बनायला वेळ नाही लागणार काशीनाथ. आणि मग तुला तुझ्या मुलाबाळांसहित घरातून हाकलून दिलं जाईल. हा द्वारकानाथजी, बस काही दिवसांची मुदत वाढवून द्या. मुदत हवी आहे? नाही मिळणार, अजिबात नाही मिळणार. जर तू उद्यापर्यंत पैसे घेऊन नाही आलास तर आम्ही सगळे तुझ्या घरी येऊन पोहोचू. आणि मग आम्ही सगळे तुझ्या घराच्या आत असू आणि तुम्ही सगळे घराच्या बाहेर. राम राम राम. आता बघतो साई बाबा त्याच्या या भक्ताला कसा वाचवतो. काय झालंय आई? नाराज आहेस माझ्यावर? अरे वा, का नसेल? का नाही होणार नाराज? साई बाळा, हे सगळे लोक म्हणत आहेत की उद्या नवीन वर्षाच्या दिवशी तू त्यांच्या घरी जेवायला जाणार आहेस. बाबा, तुम्ही आमच्या घरी जेवायला येण्याचं आश्वासन दिलं होतं ना? हो, मी माझ्या आईला वचन दिलं होतं आणि मी माझं वचन कधीही मोडू शकत नाही. खरंच येशील तू? हो आई. साई बाबा, मग उद्या तुम्ही आमच्या घरी नाही येणार बाबा? का नाही येणार? तू माझ्यावर रागवणार नाहीस का? नको रे बाबा, मी माझ्या लक्ष्मी बाळाला नाराज नाही करू शकत. मी उद्या जेवायला तुझ्या घरी नक्की येतो आहे. साई बाबा, तुम्ही जर लक्ष्मीच्या घरी जाल तर आमच्या घरी नाही येणार जेवायला? येणार आहे आनंदी, मी तुझ्या घरी जरूर येईन. काय झालं उस्मान? असं वाटतंय तुझी बायको माझ्यावर रागवली आहे, हो ना? तिला असं तर वाटत नाहीये ना की उद्या मी तिच्या घरी जेवायला नाही येणार? नाही नूरबाळा, उद्या जेवण नक्की बनव. चुकून असं नको व्हायला, मला भुकेलच परतावं लागेल. खरंच साई बाबा, तुम्ही उद्या आमच्या घरी जेवायला नक्की याल ना? बोलले म्हणजे बोलले. साईबाबा कधी खोटं नाही बोलत नूर. आता चल. काय झालं म्हाळसापती? गप्प का आहेस तू? विचार करतोय गुरुदेव. कसला विचार करतो आहेस म्हाळसापती? तुम्ही तर प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही त्यांच्या घरी जेवायला जाणार म्हणून, पण तुम्ही एकटेच सर्वांच्या घरी कसं काय जेवू शकणार? हे कसं शक्य आहे? सबका मालिक एक आहे. आम्ही कोणी भिकारी आहोत का असे फालतू उपहार घेऊन आला ते? हा, आई बाबा चल आतमध्ये. सर, आई बाबा.